मॅडम पण माझा गुन्ह्याचं काय माझ्या तपासाचं चालू आहे मॅडम तपास किती दिवस 7वा महिना चालू आहे अजून किती दिवस तपास किती महिने झाले 2-3 महिने झाले हा मग किती दिवस लागतात जर झालंय माहिती सगळं काय झालंय तर किती दिवस लागतात अजून किती मी फेऱ्या मारायच्या तुम्ही नका ना येऊ फेऱ्या मारायला पण मग वस्तू आपली कशाला चार्जशीट लावून माझी वस्तू मला भेटणार आहे चार्जशीट लावून जर तुमच्यापर्यंत आलंय झालंय सिद्ध तर चार्जशीट लावून कसं काय मी कशासाठी पोलीस स्टेशनला आले लोक एवढे पब्लिक काय येते पोलीस स्टेशनला मग आम्ही काय करू शकत नाही तुम्ही तर बोलले त्या दिवशी लिहून देते द्या लिहून मग दिला ना मी अर्ज तुम्ही बोलले ना अर्ज द्या का जोपर्यंत चैन भेटत नाही तोपर्यंत चार्जशीट दाखल करू नका मी दिला ना लिहून तुम्हाला मग तुम्ही बोलला ना मी हा उत्तर नाही मला असं लिहून द्या आम्ही काय करू शकत नाही ठीक आहे ना मी साहेबांना विचारते हा आम्ही काय करू शकत नाही हा आणि तुमच्या मनाने तिला काय करायचं तुम्ही करा आम्ही काय कारवाई करणार नाही मग तेच लिहून द्या तेच लिहून द्या अरे मग माझी वस्तू जर चोरली तिने तर तुम्ही नाही घेऊ शकत मग कशाला आला मी कायदेशीरच आहे ना हे कायदेशीरच आहे ना आवाज थोडा खाली ठेवा मग कायदेशीरच आहे ना हे खाली ठेवा थोडा म्हणजे मला एकदम मूर्खामध्ये जमा केलंय हाय तपास चालू आहे संपलं का मग तपास चालू आहे बोलल्यावर सगळं संपलं का तुम्ही संपू नका ना काय तुम्हाला कोण म्हणतंय मग किती फेऱ्या मारायच्या मी माझं काम फेऱ्या मग द्या ना मला चैन द्या ना तिच्याकडनं चैन द्या मग नाही फेऱ्या मारत मी नाही येणार इथं हे बघा तुम्ही ना कायदेशीर गोष्टीचा एकदा अभ्यास करा आणि कायदेशीरच आहे जर तिने चैन चोरली 7वा महिना चालू आहे तुम्ही म्हणता सिद्ध झालंय सगळं झालंय चार्जशीट दाखल करतो आणि वस्तू बिन घेतल्याची चार्जशीट दाखल करणार तुम्ही आम्हाला काही मॅन्डेटरी नाहीये मॅडम की हे आम्हाला काही कंपल्सरी एखाद्याला काही कंपल्सरी नाही आम्हाला की ते एखाद्या गुन्ह्यात चोरी झाली म्हणजे आम्ही म्हणजे इथं यायचंच नाही पोलीस स्टेशनला काय झालं तर पोलीस स्टेशनला यायचं नाही कुठं जायचं मग काय तपास केलेला आहे मग तुम्हाला तपास केला तर वस्तू द्या ना मग वस्तू तर द्या तुम्ही झालंय ना माहिती वस्तू द्या ना अजून काय पाहिजे मला वस्तूशीच मतलब आहे ना मला चार्जशीटची मतलब आहे का रिकव्हरीशी ज्या संबंधित गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रोसिजर आम्ही केलेल्या आहेत अशा का भाजी साफ करती तुमच्या इथं येऊन ती बाई ते मला माझ्याकडे तपास आल्यानंतर मला जेवढं काही स्टेटमेंट घ्यायचे होते मला जो तपास करायचा होता तो मी केलेला आहे तुम्हाला काय वाटतं ही बाई अशीच गप्प बसल काहीच करणार नाही असं वाटतं तुम्हाला असं वाटतं काहीच करणार नाही तुम्हाला म्हणजे आता काहीच करायचं नाही मला काही शांत बसायचंय काहीच नाही करणार आहे तुम्ही ते मी काय करायचं काहीच नाही करणार मला नाही मग माझी वस्तूच भेटायला 7वा महिना चालू एवढे दिवस लागतं का मॅडम इतके दिवस लागतं का काय अजून कसा कायदा कायद्यामध्ये काय आहे कसं आहे कायदेशीर कायद्यामध्ये असे चोराला सोडून द्या तुम्ही आणि ज्याची वस्तू गेली त्यांना त्रास द्या हा आले हा बाळा मी आले कायद्यात असं आहे का जे चोर आहे त्यांना सोडून द्या काहीच करू नका ज्याची वस्तू गेली त्यांना फेऱ्याच मारू द्या असे कायद्यामध्ये आम्ही न्यायालय मॅडम आम्ही न्यायालय हो मॅडम एखाद्याने चोरी केली पोलीस स्टेशनला माणूस का जात कशाला जात मला अशा कायद्यानेच आले ना पोलीस स्टेशनला दाखल केली ना तपास केला ना आम्ही पुढे आम्ही काय पण मग वस्तू घ्यायचं काम आहे ना तुमचं तिच्याकडनं म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं म्हणजे तुम्हाला हे अज्ञान भरवलं डोक्यामध्ये कशासाठी येते मी इथं ते मला माहित नाही तुम्ही कशासाठी येता कशासाठी म्हणजे त्या बाईने चैन चोरली मला चैन भेटावा कायद्यानुसार मी इथं येते मी तिला तुडवली पण असती तेव्हा घरातून आणली पण असती मी तसं नाही केलं मी कायद्याने इथं आले ना तुमच्याकडे मग आम्ही घेतली तुमची तक्रार घेतली पण वस्तू कधी भेटणार एवढे 6 महिने झाले 7वा महिना चालू आहे वस्तू कधी भेटणार तपास करून न्यायालयापर्यंत तुमचा तपास पोहोचवणं ती वस्तू रिकव्हरी करतात मग ते जातं न्यायालयात म्हणलं तुम्हाला
कोण सांगितलं म्हटलं म्हणजे कोण सांगितलं तुम्हाला? मला नाही माहिती का? तुम्हाला मला कोणी माहित नाही. सांगितलंय? तुम्हाला कोणी कोणच सांगितलंय म्हणजे ते? कुणालाच माहिती नाही, फक्त तुम्हाला माहितीये काय होतं काय नाही, काय पोलीस काय आम्हाला जे माहिती ते करतात. आम्ही मग केलं ना. कशासाठी मी इथं कशासाठी आलेली तेव्हा ते मला सांगा माहित मला. नाही. कशासाठी इथं आले? तुमचा कोण यायचं नाही सांगितलं? इथं काय झालं तर तुमच्याकडे पोलीस स्टेशनला यायचं नाही. तुम्हाला म्हणलं यायचं नाही. अरे मग त्याचा काय निवाडाच नाही ना अजून. मग तेच जर सांगते वस्तू तुम्हाला भेटेना ना अजून, तुम्ही जर घेईनाच तिच्याकडनं. प्रोसिजरच माहित नाही. तुम्ही नुसतं कायद्यात असं आहे का? सोडून द्या त्या बाईला. वस्तू आपली सोडून द्या, आम्ही वस्तू जे सोडून कायद्याची द्या. चौकट आहे त्याच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. काय कायदा काय बोलतो? कायदा काय बोलतो? त्याच्यासाठी मी आहे का? कायदा बोलतो का त्या बाईनी चेन चोरली तिला सोडून द्या, जाऊ द्या. मी मेहनत केलेली फुकटची नाही अशी सोडायला, मेहनतीची आहे माझ्या. डोळे फाडत बसलेली मी रात्र रात्र. त्याबद्दल चोऱ्या माऱ्या करून नाही मी हे केलेलं. मला तुमच्या कुठल्याच गोष्टीबद्दल हे मग नाहीये. तुमच्याकडे मॅडम विश्वासाने तपास दिलाय ना, तुमच्याकडे मग मी तपास कुठं अविश्वास दाखवलाय? मग घ्या ना तिच्याकडनं मग मी चेन तपास- तुम्ही. अविश्वास- घ्या ना, अविश्वास झालं ना काय तपासात. दाखवलंय? तुम्ही जो स्वतः काही तपासाची कार्यपद्धती ती झालं ना, follow मग झाली घ्या ना नाही. तिच्याकडनं. मग तुम्ही घेत का कशी नाही? घ्यायची? मी येते 1-2 दिवसात, मला चेन पाहिजे. मी इथंच बसणार, माझी चेन भेटत नाही तोपर्यंत. इथं मेले ना मी तरी चालेल मला. माझी चैन घ्या, 2-3 दिवस देते तुम्हाला. 2-3 दिवसात चैन भेटली पाहिजे. इथंच बसणार मी, मेले तरी मी इथून उठणार नाही. परत सांगायचं. काय? हा सांगितलं मी तेच करणार. मी माझी चैन भेटत नाही तोपर्यंत इथंच बसणार. इथून मी उठणार नाही. मेले, माझा जीव गेला नाही इथं तरी चालेल. पोलिसांचाच अन्याय झालाय माझ्यावर. सगळं काही सिद्ध झालेलं आहे. सगळं सिद्ध. त्या रोहिदास बुधवंती एवढं खोटं नाटं सांगितलंय सगळं. हा, तिच्यावर आम्ही काय करू शकत नाही. ती लेडीज आहे, ती महिला आहे. मी कोणी माणूस दिसते का तुम्हाला? माझे मिस्टर नाही, मिस्टर वारलेले, विधवा बाई आहे मी. लेडीज, ती बाई लेडीज दिसते तुम्हाला? नवऱ्यासोबत तिला बोलवत असता. भाजी साफ करते तुमच्या इथं ती. कशा पद्धतीने देणार ती चैन मला? मला चैन पाहिजे. 7वा महिना चालू आहे हा. फेऱ्या मारून मी थकले आता. मी माझी चैन भेटत नाही तोपर्यंत इथं बसणार. माझा जीव जरी गेला ना, मी अन्याय सहन करत नाही. पोलिसांनीच अन्याय केलेला आहे माझ्यावर. पोलिसांचाच अन्याय. 2-3 दिवस देते तुम्हाला मी. चैन माझी मला भेटली पाहिजे. झालं